नमस्कार. नमस्कार. तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा. मी मनोज दिलीप पाटील, राहणार उंडाळे, तालुका कराड, जिल्हा सातारा. सर, आता हा जो आपण ऊस बघतोय तर किती क्षेत्र आहे? हे टोटल 30 गुंठ ऊसाचं क्षेत्र आहे. बरं. आता गेल्या वर्षी लागण लावलेलं आहे. आता म्हणजे 10 महिने पूर्ण झाले या अकराला. या अकराला 10 महिने म्हणजे हा 10 महिन्याचा ऊस 10 आहे. महिन्याचा ऊस. बरोबर. त्याची व्हरायटी 8602. 8602. बर. तर मला सांगा की ह्याला तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलं? खताचं म्हणजे माझ्या मित्रामार्फत आपला संदर्भ मिळालेला आहे STCचा. मग त्यानं पहिले युज केलेलं, म्हणला युज करून बघा एकदा. मित्रांनो तुम्हाला सांगितलं? हा, मित्रांनं सजेस्ट केलेलं. त्यानं आधी युज केला आहे दोन्हीकडे, म्हणजे पशु पण केलेलं आहे आणि आपलं शेती पण वापर केला. मग आमचं मग साहेबांना भेटलो, त्यांनी मार्गदर्शन केलं. मग त्यामुळे लावणीपासून ते आतापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं RMPH म्हणा, कृषी अमृत, सम्राट असे उत्पन्न आहेत ना, ते आपण खते. तुम्ही कृषी अमृत, RMPH, SSM सगळा बेस सोडायला भरला? हा, बेस. किती बेस सोडत भरले जातात आतापर्यंत? आपले लावणीचा एक केलेला आहे, भरायचा एक केलेला आहे. बरं. 2 बेसल डोस टाकलेले. सॉइल चार्जर दर 20 दिवसातून 15 दिवसातून जसं हे भेटेल तसं सोडतोय. सॉइल चार्जर पण तुम्ही आता वापर म्हणजे सगळं 100% वापर केला? 100% हा, 100% वापर केला. तर मला सांगा, बेसवर टाकला, लागण केली, काय बदल जाणवला तुम्हाला? आता म्हणजे आम्ही कसं गेलो होतं सुरुवातीला, हे आपण STC चालू करायच्या आधी ह्याचा रिपोर्ट काढला होता. हा मायनस आहे. म्हणजे ह्याचा तुम्ही पहिलं माती परीक्षण केलं SCT वैदिक वापरायच्या आधी? त्या रिपोर्ट मध्ये काय दाखवलं? आपला सेंद्रिय कर्ब 0.03 मध्ये आहे. 0.03? हा, सेंद्रिय कर्बवाला ऊस आहे आता चालू मध्ये. आतापर्यंत आहे की आतापर्यंत आम्ही ऐकले 0.0 हा असतो, म्हणजे 5 असतो. तर आज तुमचा त्याच्या पण मायनस मध्ये गेलाय, म्हणजे 0.03 म्हणजे काहीच नाही. मग हे वापरल्यापासून आताही तुमच्या डोळ्यासमोर रिझल्ट आहे. म्हणजे त्या मायनस मध्ये तुम्ही सुरुवात केली SCT वैदिक वापरायला? हो, त्या मायनस मधला ऊस आहे. किती खर्च केला सर SCT वैदिक वर? 20 ते 22 पर्यंत मॅक्सिमम गेला. 20 ते 22 पर्यंत मॅक्सिमम गेला 30 गुंठ्याला खर्च. ह्याच्या आधी ऊसाची परिस्थिती काय होती जेव्हा तुम्ही हे केमिकल वर वापरत होता? त्यावेळेस काय परिस्थिती असायची? केमिकल असं आलावारा गेल्यावारा सारखं होतं, म्हणजे लावलं आणि तेवढंच निघालं. किती कांड्यावर जात होता त्यावेळेस? त्या मॅक्सिमम 15-17 कांड्यावर जायचा. किती महिन्यात जायच्या टायमिंग सांगतो मी? जायचं सांगितलं म्हणजे ऊस नाही म्हणलं तरी 18 महिने ऊस राहतो. बरोबर. पेऱ्याची लांबी एका एवढं ठीक आहे, एवढे असतील मला वाटतं. एक समथिंग 6 ते 7 इंच असेल. म्हणजे एकदम ह्याच्या डबल हे तुम्हाला 2 बसतील. म्हणजे हा एक बसेल, त्या 2 बसतील. 10व्या महिन्याला पेरा आहे, म्हणजे जायच्या पेरा आणि हा 10व्या महिन्याला पेरा आहे. म्हणजे सर किती बदल तुम्हाला जाणवला? किती महिन्यात? फक्त 10 महिन्यात. काय वाटतंय तुम्हाला SCT वैदिक बाबत? अतिउत्तम प्रकार झालाय आमचा, म्हणजे 0.3 मध्ये अतिउत्तम आम्ही आहे. अजून हे केलेलं नाही, म्हणजे आपण हे नाही काय म्हणतात, टेक्निकली अतिउत्तम आहे आमच्या बाबतीत. बघितलं पेऱ्यातलं अंतर जर सर बघितलं तर पूर्ण एक काय इथी पण आहे, काय इथीच्या पण थोडं बारीक आहे. आज फक्त 10 महिने पूर्ण झाले, पण एवढा बदल म्हणजे 0.0 असू 3 असू सुद्धा एवढा बदल तुम्हाला काय वाटते? म्हणजे काय सांगता तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना? प्रत्येकाला हे आता फ्युचरची गरज आहे. SCT वैदिक हा फ्युचरची गरज भासणार आहे लोकांना. कारण अजून काय झालंय, लोकांना काय झालंय, या फास्ट युगात फास्ट चॅनल होतात ना, सगळं म्हणजे चुकीचं होत निघाले. हा, म्हणजे जे मातीला जे पाहिजे ते सोडून वेगळ्या प्रकारचं आलं. म्हणजे मातीला पाहिजे ते तुम्ही आज दिलं. जेव्हा हे यूज केलं ना, त्यावेळी मुळी एवढ्या लांब नव्हत्या आणि लांब नसल्यामुळे जाग्या ऊस पाडापडी व्हायची. आता एवढा हाईट असून सुद्धा पडलेला नाही, कारण खाली ग्रीप चांगली बसली. म्हणजे तुमचं खालचं टेक्स्चर मजबूत झालं. बरोबर. महत्वाची गोष्ट. म्हणजे राम सरजी सांगतात की तुम्ही पाया मजबूत करा, मग तुमची बिल्डिंग किती पण उंच असू दे. आता ही बिल्डिंग कोसळलेली नाही, ह्याच्या आधी पडापडी होती. म्हणजे ह्याचं काय झालं महत्वाचं? पाया मजबूत झाला.
बरोबर. सर आज जर बघितलं तर किती पेर आहेत अंतर मोजा किती कांडे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 वरती आहे. 14 वरती आहे. 15 म्हणजे 15 कांड्यावर 10 महिन्यात ऊस घ्या. 10 महिन्याचा ऊस आहे. बर. आता तुटायला अजून अवकाश आहे. तुटायला तर अजून काय बराच किती वेळ कांड्यावर जायला अजून वाटतं? समथिंग तरी 20+ जाईल गॅरंटी आपली. 20+ जाईल. कारण आम्ही जास्त अपेक्षा करत नाही. आम्ही आपण मायनस मध्ये आहे. मायनस अजून 3 वर्षांना आला तर तुम्हाला बाहेरनं व्हिडिओ करायला लागेल. आज जर समजा तुम्हाला एससीटी वैदिक भेट मिळाली नसेल काय परिस्थिती झाली? काय परिस्थिती म्हणजे आता सांग का आम्ही आपलं तेच झालं असतं. पण आता एक जादू गावल्या तर ती जादू व्यवस्थित आधी स्वतः प्रयोग करायचे, मग प्रॅक्टिकली दुसऱ्यांना आणून दाखवायचं. बोल बच्चन सगळेच करतात किंवा हे करा, तर आपण प्रॅक्टिकल दाखवायचं. आज हे तुमचं ह्यो महत्वाचा वापर केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट दिसतो. बरोबर. जर आज एससीटी वैदिक नाही मिळालं नसतं तर तुमची परिस्थिती जी पहिली होती तीच म्हणजे स्वतः घालून आपण परत वर्ण घाला असं. तुम्ही काय राम सरांना काय संदेश देताल ह्या बाबतीत की टेक्नॉलॉजी आज तुम्हाला मिळाली आणि त्याचं तुम्ही आज सोनं केलं, काय तुम्ही संदेश देताल? राम सरांना एवढं सांगेल की जे तुम्ही आमच्यासाठी केलंय ना, बर, ते आता कसं आहे बोलण्या पलीकडे सरांनी काम केलेलं आहे. बर. म्हणजे वरदान असतं ना, एक वरदान आम्हाला भेट दिलंय शेतीचं, किंवा हे तुम्ही शेतीसाठी वापरून बघा. म्हणजे तुमच्या मातीची काळजी तुम्ही घ्या. बरोबर. हा, सरांनी एक परीत दिले, ते फक्त तुम्ही ते फक्त आम्ही युज करतो. त्यांचं बाबा त्यांचे काही फॉलोअप असतील ते घेऊन आम्ही मातीसाठी युज करतो. ते रिझल्ट तुम्ही बघताय. या मुळ्या वगैरे बघताय, ऊस कुठेही पडलेला दिसणार नाही. कॅमेरा फिरून बघितलं तर बघाल तुम्ही कुठेही एकही ऊस म्हणजे हा जर बघितला तर हा एक चमत्कार आहे. हा, चमत्कार नक्कीच. कारण तुम्ही काय तुमच्या भागात सर्वात जास्त ऊसाचं क्षेत्र असतं. हो, बरोबर. तर त्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? त्याला सांगेल की तुम्ही जेवढा आता तुमच्याकडे चालू होणार आहे क्षेत्र आहे त्यासाठी हे यूज करा. ह्याची वाटल्यास तुम्हाला प्रयोग पाहिजे असेल तर आमच्या इथे उंडाळ इथे येऊन तुम्ही स्वतःहून बघा आणि नंतर यूज करा. बरोबर. मला पण हा संदेश मिळालेला, मी पण तो संदेश फॉलो केला. मी पण तुम्हाला तेच सांगतो की तुम्ही हे आधी बघा आणि मग यूज करा. यूज केल्यानंतरच सर्वांना अनुभव येतील. तुम्हाला अनुभव दुसऱ्याच बघा डोळ्यांनी तिथं जाऊन आणि मग तुम्ही यूज करा. आणि महत्वाचं हे विषमुक्त आहे. हा, विषमुक्त आहे पहिली गोष्ट. तुम्ही जाता सांगितलं घरी पालेभाज्या पण, आता घरी आम्ही पालेभाज्या पण सुरुवाती पालेभाज्यापासून केली. नंतर आम्ही उसाला आणलं हे. त्याचे काय तुम्हाला बदल? पालेभाज्या म्हणजे कसं आहे, पालेभाज्या आपल्या 4-5 दिवस तरी टिकतात. म्हणजे असं विदाऊट फ्रीज वापरलं ना तर अतिउत्तम टिकते. म्हणजे कुठलीही भाजी असू दे, क्वालिटी एकदा खाऊन बघितलं ना अतिउत्तम आहे. वांग आता एवढी झाड आहेत ना आमच्याकडे, पुरत नाहीत. मागणं चोरून नेत्यात, तोडून नेत्यात, सगळं असं चाललंय थोडी. काय वाटते पवार साहेब, काय सांगतात? जमिनीची पूर्णपणे म्हणजे 20-30 वर्ष केमिकल वापरून जमीन नापीक तिकडे गेले. बरोबर. त्यातनं कुठंतरी बाहेर पडायसाठी थोडं एक 10 गुंठ्याला क्षेत्र करून आता हे पाटील साहेबांनी काय केलं, सुरुवातीला म्हणले आम्ही थोड्या क्षेत्राला वापरणार, थोड्या क्षेत्राला वापरून रिझल्ट बघतो, त्याच्यानंतर पूर्ण क्षमतेनं वापरतो. बरोबर. आता मी पण यांचा फॉलोअप घेत होतो. मग त्यांनी ज्या वेळेला आमचा फोन व्हायचा, गाठभेट व्हायची, त्यावेळी ते सांगत होते की आपल्याला रिझल्ट चांगला बसला, या ऊसाचा पिकअप चांगला आहे. हे पहिल्यांदा ज्या वेळेला व्हिजिटला आपल्या दुकानावर आले होते माहिती घेतल्यानंतर, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडचा ऊसच वाढत नाहीये. ऊसच वाढत नव्हता का तर 0.03 सेंद्रिय कर्ब. ऊस वाढत नाही म्हणजे कसे आता त्यांनी सांगितलं नाही 13-15, पण त्याची लांबी बारकी. बरोबर. म्हणजे आता जर हे जर 13 आहे, त्यांची 2 पेरी बसत. 2 पेरी बसत असतात. पण तो अनुभव त्यांचा होता. आणि आता जर पेरा आपण सगळ्या जरी क्षेत्रात ह्या बघितला तर पेऱ्याची लांबी संपूर्ण क्षेत्रात समान आहे. हो, समान आहे. मी पण तुम्ही व्हिडिओ बघता का? हो, व्हिडिओ बघतो की. काय व्हिडिओ नशी काय मिळते तुम्हाला? पहिले आता ह्या जगात सगळे पहिले व्हिडिओ बघतात. आधी मी भरपूर व्हिडिओ बघितले तुमचे सगळे. पहिला बघितला होता मला बहुतेक कोल्हापूरच्या तांदूळवाडीचा एक वांग्याचा व्हिडिओ बघितला. सगळ्यात पहिला तो बघितला. तिथे भेट देता आला नाही, पण तो व्हिडिओ बघितला. परत साहेबांना भेटलो,
बर त्यांच्याकडे बहुतेक त्यांनी केळी पण काहीतरी लावलेली होती. व्हिडिओत तुम्हाला शिकाय भेटते शिकाय भेटतं, भरपूर शिकाय भेटतं. बरोबर. म्हणजे व्हिडिओचा फायदा काय होतोय, असं कुणाला प्रत्येक भागात फिरता येत नाही. तुमच्या मार्फत फायदा हा होतो की त्या भागात कोणी काय केलंय, कोणी काय केलंय, ह्याचा फळाचा फायदा. म्हणजे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा, अनुभव वेगळे येतात. प्रत्येकाच्या वातावरणानुसार अनुभव वेगळे आहेत त्याचे झालेले शेतीला फायदे पण बघायला भेटतात. आणि आपली आज कंडिशन काय आणि बाहेरची काय हे आपल्याला त्यातनं शिकायला भेटते. चालेल, म्हणजे खूप चांगला अनुभव आहे. तुम्ही 0.0 म्हणजे खूप कमी ह्याच्यात असून सुद्धा तुम्ही आज एवढं जे दिसतंय हे चमत्कारक रिझल्ट आहे. बरोबर. चालेल, धन्यवाद. नमस्कार.